आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कुणाच्याही बापाला झुकवता येणार नाही असा भारत मोदींनी घडवला। पाकिस्तानचे 11 हवाई अड्डे उद्ध्वस्त केल्यावर जगभरातील देशांना विनंती करत सुटला। काहींनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, पण मोदींनी सांगितलं युद्धबंदी करायची असेल तर त्यांनी फोन करावा। शेवटी पाकिस्ताननं फोन केल्यावर युद्धबंदी झाली। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा। परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून मोदींचं कौतुक। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुळे यांनी लेख लिहिला। पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। तर पंतप्रधान मोदींचा आभारी आहे। सुप्रिया सुळे यांच्याकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर शरद पवार यांनी मोदींचे आभार मानले। पवारांच्या तब्येतीची विचारपूस करणं ढोंग, एवढा आदरभाव असता तर पक्ष फोडला नसता। मोदींनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर संजय राऊतांची टीका। पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता। ह्याच्यातला जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल। सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला जाऊ शकत नाही। कोणतंही सरकार या दोन्ही विभागांचा निधी वळवू शकत नाही। लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याच्या टीकेवर बावनकुळेंची माहिती। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कधीही सामाजिक न्यायाचा निधी आणि आदिवासी विभागाचा निधी हा काढूच शकत नाही, कमी करूच शकत नाही। स्वतःवरील कारवाया वाचवण्यासाठी अजित पवार सत्तेत, जनतेसाठी सत्तेत गेलो हे सांगणं म्हणजे ढोंग। संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालण्या इतकं सोपं नाही। कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही। लक्ष्मण हाके यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा। काल जयंत पाटील यांच्याकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत।